सत्याचे परिपूर्ण सत्य। आम्ही आगमध्येच आंदोलन केली, हां 10-15 वर्ष केली चांगली। त्या टायमाला त्यांनी अशीच आम्हाला आश्वासनं देत गेल्या, आम्ही करत राहू, पण ते आत्तापर्यंत त्यांनी काहीच केलं नाही। शेवटी तुम्ही सुद्धा ही आश्वासनं कशावरून देणार याचा आम्हाला अजून सुद्धा त्याचा भरोसा नाही, तर तुम्ही तेवढं आमचं हे करा काम। हां मुख्यमंत्री म्हणले की एकनाथ शिंदे ते म्हणले की फेब्रुवारीमध्ये अधिवेशन घेऊ म्हणले। आणि सांगा एवढं, एकनाथ शिंदेनं सांगा तेवढं। हां ते काय त्यांना काय सांगायचं काही आश्वासनं घेऊ नका, झालं पाहिजे आमचं। हां बाकी जे वाईट मागायला लागतात ते लागू नये। हां बरं, मुलांचं आमच्या कल्याण झालं पाहिजे एवढं आम्हाला माहिती आहे। मग त्यांना आमचं तर होऊन गेलं सगळं वयस्कर माणसांचं, बरोबर मुलांसाठी आम्ही आता हे जे करतोय ते मुलांसाठी चालू आहे आमची। हां तर म्हणजे त्यांच्याबरोबर आंदोलन केलं त्यामुळे काय तुम्हाला अनुभव आला काय? अनुभव काय यायचा, काय अनुभव एवढा तर नाही विशेष आला, हां पण त्या पण झगडत होत्या आमच्यासाठी खूप। ते आंदोलन म्हणजे आमचं असं होतं की सर्व सकट होतं, सर्व पक्षाचं होतं। हां बरं, सगळ्यासकट सगळ्यांनाच मिळालं, म्हणजे आपलं धरणग्रस्तांच्या धरणग्रस्तांच्या मग धरणग्रस्तांना नाही भेटला का मग आता ह्या आपल्या भागातल्या वलवण टाटा? तसं थोडंसं लवासा सिटीची कातकरी लोक आहेत ना, लवासा सिटी मधले, हां त्यांना थोडंसं मिळालं आहे अनुभव, थोडंसं त्यातला आला, हां थोडंसं मिळालं। बाकी आता अजून तर नाही, पण आश्वासनच चालू आहेत आमची। हां बरं, अच्छा तुमचं गाव हे वलवण धरणामध्ये ना? वलवण धरणातली, हां वलवण डॅम, वलवण डॅम, हां त्यातच आमची गावं होती ना, हां बरं, तर ते आम्हाला हे करून त्यांनी इकडे हे पाठवलेले आहे, म्हणजे लोक उठून गेली सगळ्या गावात। हां बरं, मग त्याला जवळ 100 वर्ष झालं ना? झाले 100 वर्ष। मग तिथं काही लोकांना आपलं आठवत पण नाही आठवत, पण तरी आम्ही बरोबर खूप जणांबरोबर केली आंदोलन। हां बरं, केरळला गेलो, हां दिल्लीला गेलो 2-3 वेळा, हां लवासा सिटीमध्ये पण आम्ही आंदोलन केली, हां बरं, पण त्याचा अनुभव आला म्हणून आम्हाला आता ह्याचं आश्वासन तुम्ही पुरं करा आमच्या मुलांसाठी, म्हणून आम्ही आपल्या ह्याच्यासाठी सांगा मुख्यमंत्र्यांना माझं नाव म्हणा, आमचं हे आरक्षण पुरं झालंच पाहिजे, तिथं येऊन तुमचा गळा धोकाचं नाही कोणाच्या गावात कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही।